हॅलो, ऑडिबल आहे का? हॅलो, हॅलो. ओके, येस, थँक्यू. रिव्हिजन करून आलात पुन्हा? मागचे टॉपिक रिवाइज करत राहा, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, गुड. आय होप सर्वांना ऑडिबल आहे. येस, चालेल. ठीक आहे, लास्ट लेक्चरमध्ये आपण इलास्टिक कॉन्स्टंट्स वगैरे बघितलेले आहे पहिल्या चॅप्टरमध्ये, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. आता त्यानंतर त्याच्या पुढचाच टॉपिक, सेम चॅप्टर, लिनियर अँड व्हॉल्यूमेट्रिक चेंजेस. लिनियर अँड व्हॉल्यूमेट्रिक चेंजेस. आय थिंक आवाज थोडासा घुमतोय, पण होऊन जाईल सॉर्ट आउट. ओके, एक दोन लेक्चर मध्ये सॉर्ट आउट होऊन जाईल आयुष्य. थोडासा आय थिंक घुमतोय, आय गेस. ठीक आहे. सो लिनियर अँड व्हॉल्यूमेट्रिक चेंजेस. सो लिनियर आणि व्हॉल्यूमेट्रिक चेंजेस, आता कुठल्याही मेंबर मध्ये जेव्हा लिनियर आणि व्हॉल्यूमेट्रिक चेंजेस आपण कन्सिडर करतो, हे डेफिनेटली सध्या फक्त आपण नॉर्मल फोर्स मुळेच कॅल्क्युलेट करणार आहोत. एखाद्या मेंबरवरती एखादा नॉर्मल फोर्स ऍक्ट होत असेल तर त्या नॉर्मल फोर्समुळे अलॉंग द लॉन्जिट्युडनल डिरेक्शन किंवा ओव्हरऑल व्हॉल्यूम जर एखाद्या ऑब्जेक्टचं किंवा बॉडीचं कन्सिडर केलं तर काय चेंजेस होतात, ते म्हणजे आपण आता या ठिकाणी बघणार आहोत लिनियर आणि व्हॉल्यूमेट्रिक चेंजेसच्या अंडर. सो सर्वात इम्पॉर्टंट मी सांगितल्याप्रमाणे ड्यू टू नॉर्मल फोर्स ओनली. ड्यू टू नॉर्मल फोर्स ओनली. ओके. सेकंड, आता आपण सध्या या ठिकाणी एक सॅम्पल, एक एक्झाम्पल घेऊयात. कुठलाही एक ऑब्जेक्ट घेऊयात, पण त्याला आपल्याला अगोदर कंडिशन्स डिफाईन करायला लागतील की कुठला ऑब्जेक्ट आपण कन्सिडर केलाय. सपोज लेट अस कन्सिडर प्रिझमॅटिक ऑब्जेक्ट किंवा प्रिझमॅटिक बार subjected to external force. आपण हा एक बार कन्सिडर केलाय, प्रिझमॅटिक बार सब्जेक्टेड टू एक्सटर्नल फोर्स. एक्सटर्नल फोर्स मे बी पी असेल. ओके. इनिशियल लेंथ ऑफ बार कॅपिटल एल आहे. जेव्हा तुम्ही एक्सटर्नल फोर्स अप्लाय करता, डेफिनेटली बारची लेंथ स्लाइटली चेंज होते. ओके, तर ती चेंज झालेली लेंथ आहे लेट अस से डेल्टा एल. ओके, ओरिजिनल लेंथ आहे कॅपिटल एल, चेंज झालेली लेंथ आहे डेल्टा एल. आता मला सांगा, जसं आपण लास्ट कन्सेप्ट बघितले, स्ट्रेन आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो. ई इज इक्वल टू स्ट्रेस बाय स्ट्रेन. आता हे नॉर्मल स्ट्रेस आणि नॉर्मल स्ट्रेन आहे किंवा डायरेक्ट स्ट्रेस डायरेक्ट स्ट्रेन. स्ट्रेस आपण कसं डिफाइन करतो, पी बाय क्रॉस सेक्शनल एरिया. स्ट्रेन म्हणजेच काय, चेंज इन लेंथ बाय ओरिजिनल लेंथ. त्या इक्वेशनला जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने लिहिलं, जर तुम्ही डेल्टा एल साठी याला जर सॉल्व्ह केलं तर डेल्टा एल इज इक्वल टू पी एल बाय ई. हे असं इक्वेशन तुम्हाला जनरेट करता येईल, पी एल बाय ई. ओके, खूप 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 इम्पॉर्टंट इक्वेशन आहे. त्याच्यावरती प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस जास्त असतात. ऑब्जेक्टिव्ह असेल किंवा डिस्क्रिप्टिव्ह असेल, प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस असतात. कुठे ना कुठे याचं रिलेशन आहे. इनडायरेक्टली आपण खूप साऱ्या ठिकाणी हा फॉर्म्युला वापरतोय. जसं काय तो टॉपिक येईल तसं मी तुम्हाला सांगेल कुठे कुठे याचा वापर होतोय. एक एक पॅरामीटर बघूया. व्हॉट इज पी? पी इज फोर्स अप्लाइड. फोर्स अप्लाइड म्हणजे एक्सटर्नल फोर्स आहे. ओके, हा फोर्स कशापेक्षा जास्त नको आहे. जर तुम्हाला चेंजेस कॅल्क्युलेट करायचे, फोर्स अप्लाइड इक्वल टू द रेजिस्टिंग फोर्स, म्हणजे त्यापेक्षा जास्त जायला नको. त्याच्या इक्वल असेल तर चालेल, जेवढी त्याची कॅपॅसिटी आहे तेवढं चालेल. जास्त असेल तर व्हॉल्यूमेट्रिक चेंजेस नाही, ते तुम्हाला ब्रेकडाऊन होईल, फेल्युअर जाणवेल त्या मेंबरचं. ओके, एल इज इक्वल टू इनिशियल लेंथ. एल इज इक्वल टू इनिशियल लेंथ.
डेल्टा एल म्हणजेच काय, चेंज इन लेंथ, चेंज इन लेंथ. हे झाला तुमचा क्रॉस सेक्शनल एरिया. E is the Young's modulus. What is AE? हे पॅरामीटर इम्पॉर्टंट आहे. A इंटू E हा प्रोडक्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, काय डाऊट आहे कोणाला? नाही, ओके ठीक आहे. सारखं मी इकडे बघत असेल, इकडे आपली सिस्टीम आहे, तर क्वेरी येतात मुलांच्या, सो त्यामुळे क्वेरी आल्या किंवा कोणाला ऑडिओचा व्हिडिओचा प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी आपण इथे चॅट बॉक्स मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो पॅरलली. ओके, एई म्हणजे तुमचं मेंबरची ऍक्सियल रिजिडिटी, ऍक्सियल रिजिडिटी. आता ई चे सिग्निफिकन्स काय, सिग्निफिकन्स म्हणजे काय, त्याचा रोल काय, इम्पॉर्टन्स काय. एई, ए इंटू ई हा प्रोडक्ट आहे ऍक्सियल रिजिडिटी. व्हॉट अबाउट द सिग्निफिकन्स एई? मला सांगा, मोर द ए इंटू ई म्हणजेच काय, more the axial rigidity, more will be the rigid member, more will be the rigid member. What about stiffness? जेवढी रिजिडिटी जास्त तेवढा स्टिफनेस जास्त. स्टिफनेस म्हणजेच काय रे मित्रांनो, फोर्स रिक्वायर्ड फॉर युनिट डिफॉर्मेशन ऍक्च्युअली किंवा रेजिस्टन्स अगेन्स्ट डिफॉर्मेशन इज युअर स्टिफनेस. जेवढी जास्त ऍक्च्युअल रिजिडिटी तेवढा तो मेंबर रिजिड, तेवढा त्याचा स्टिफनेस जास्त, आणि डिफॉर्मेशन तेवढे डिफॉर्मेशन कमी. एका सेंटेन्स मध्ये मी तुमचे 4 ते 5 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स इथे क्लिअर करून देतोय. जेवढी रिजिडिटी जास्त तेवढा तो मेंबर रिजिड, तेवढा तो स्टिफ, तेवढं डिफॉर्मेशन त्या मेंबरचं कमी. ओके, आता या फॉर्म्युलेचे लिमिटेशन्स काय आहेत? पीएल बाय ए हा फॉर्म्युला एक्झॅक्टली वापरायचा केव्हा? लक्षात घ्या, आपण कुठली कंडिशन घेतलेली आहे, जेव्हा आपण एक सेक्शन कन्सिडर केलाय, आपण एक प्रिझमॅटिक बार घेतलाय विच इज सब्जेक्टेड टू एक्सटर्नल फोर्स. याचे लिमिटेशन्स काय आहेत? ओके, लिमिटेशन्स ऑफ दॅट फॉर्म्युला. लिमिटेशन्स कधी वापरू शकतो, कधी वापरू शकत नाही. फर्स्ट लिमिटेशन्स व्हॅलिड ओनली फॉर, मी सेंटेन्स मध्ये काय दिलं होतं, कुठल्या टाईपचा बार घेतला आपण, प्रिझमॅटिक. व्हॅलिड ओनली फॉर प्रिझमॅटिक अँड होमोजिनियस मेंबर, मेंबर किंवा मटेरियल, होमोजिनियस मेंबर. लोडिंग अप टू प्रोपोर्शनल लिमिट असेल तरच हा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. लोडिंग अप टू प्रोपोर्शनलिटी लिमिट असेल तरच हा फॉर्म्युला तुम्ही अप्लाय करू शकता. खूप इम्पॉर्टंट लिमिटेशन्स आहेत हे. ओके, नॉट व्हॅलिड फॉर, नॉट व्हॅलिड फॉर कंपोजिट मेंबर्स. कंपोजिट म्हणजेच काय, एकापेक्षा 2 मटेरियल जर वापरले असतील तर हा फॉर्म्युला व्हॅलिड नाहीये. चौथं अझम्पशन लक्षात घ्या, पहिला प्रिझमॅटिक आणि होमोजिनियस मेंबर पाहिजे तरच तो व्हॅलिड आहे. सेकंड, लोडिंग अप टू प्रोपोर्शनलिटी लिमिट असेल तरच तो व्हॅलिड आहे, आणि कंपोजिट मेंबर असेल तर हा फॉर्म्युला व्हॅलिड नाहीये. चौथं आणि इम्पॉर्टंट, व्हॅलिड ओनली फॉर ग्रॅज्युअल लोडिंग्स. ग्रॅज्युअल लोडिंगचे ऑपोजिट काय, not used for, not used for, just a minute, impact or not used for impact or sudden loading. Okay, done. हे 4 अझम्पशन खूप इम्पॉर्टंट आहेत. लक्षात आलं? आपण याच्यावरती आता लगेच काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत, म्हणजे तुम्हाला याची आयडिया येऊन जाईल की या फॉर्म्युलाने किती प्रकारचे प्रॉब्लेम आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. रेडी? ओके, डन.
चला डायरेक्ट आपण न्यूमेरिकल घेऊयात. या टाईपचे न्यूमेरिकल तुम्हाला कन्व्हेन्शनल एक्झामला पण एक्सपेक्टेड आहेत, ऑब्जेक्टिव्हला पण एक्सपेक्टेड आहेत, येऊ शकतात 100%. ओके, चला प्रॉब्लेम घ्या. एक मेंबर घेऊयात आपण, कुठलाही पर्टिक्युलर एक. इकडं 6 पी लोड अप्लाय केलाय, इकडं 5 टाइम्स पी लोड अप्लाय केलाय, या सेक्शनला 2 टाइम्स पी लोड अप्लाय केलाय, या सेक्शनला एक लोड दिलाय पण तो अननोन आहे, तो काय दिलेला नाहीये. डायमेन्शनल पॅरामीटर दिले 3 AE आणि एल आणि 2 AE मिडल सेक्शन साठी, एल आणि AE कॉर्नर सेक्शन साठी. ओके, असं दिलेलं आहे. त्यांनी विचारले डिटरमाइन दी व्हॅल्यू ऑफ x and delta L. Determine the value of x and delta L. अगोदर स्टेटमेंट कॉपी करून घ्या. डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ x and delta L. सपोर्ट बिपोर्ट काही विचार करायची गरज नाही, सपोर्ट दिलेलेच नाहीत, विचार करू नका. फक्त डायग्राम तुम्हाला कळाले ना, यस, 2 ते 3 मिनिटाचे काम हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं मॅक्झिमम. म्हणून म्हटलं असे प्रॉब्लेम ऑब्जेक्टिव्हला पण एक्सपेक्टेड आहेत आणि याच्यात थोडेसे क्रिटिकल मॉडिफिकेशन केले तर कन्व्हेन्शनलला पण हा प्रॉब्लेम इझिली येऊ शकतो, चान्सेस आहेत. त्याच्या अगोदर पण येऊन गेलेले आहेत. सर सांगा मला किती अननोन्स आहेत बरं मित्रांनो. माझा एक फंडा आहे, तुम्हाला माहिती आहे. प्रॉब्लेम तुमच्या समोर आला तर 3 प्रश्न तुम्ही विचारायचे. प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय, प्रॉब्लेम मध्ये काय विचारलंय आणि आपल्याकडे काय आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. पहिली गोष्ट तुम्हाला टॉपिक लगेच कळायला पाहिजे की कुठल्या टॉपिकवर हा प्रॉब्लेम आहे आणि किती त्यामध्ये व्हेरिएशन असू शकतात. की छोट्या छोट्या गोष्टी असतात, जर आपण दुर्लक्ष केलं तर प्रॉब्लेम पूर्ण चुकतो. म्हणून प्रॉब्लेम व्यवस्थित ऑब्झर्व करा. 5P लोड इथे आहे, 6P आहे, 2P आहे, एक्स हा अननोन आहे, 3 टोटल सेक्शन दिलेले आहेत त्या दिलेल्या बीमचे. ओके, तर टोटल अननोन 2 आहेत, म्हणजे 2 आहेत, म्हणजे तुम्हाला 2 इक्वेशन या ठिकाणी लागणार आहेत इक्विलिब्रियम इक्वेशन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. सो 2 अननोन 2 इक्वेशन लागणार आहेत. ओके, सर्व सुरुवातीला दिलेला प्रॉब्लेम, दिलेली डायग्राम डिवाइड करून घ्या. हा पहिला सेक्शन असेल, सेकंड सेक्शन असेल, थर्ड सेक्शन असेल. ओके, कुठलाही स्ट्रक्चर हे इक्विलिब्रियम मध्ये असणार आहे. सो इक्विलिब्रियम मध्ये राहण्यासाठी तुम्हाला सगळे फोर्सेस एक्स डिरेक्शनने दिलेले आहेत. तर पहिले इक्वेशन तुम्ही अप्लाय करा, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0. ओके, हे झालं तुमचं पहिलं इक्वेशन. करा बरं अप्लाय समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0. नॉर्मल साइन कन्व्हेन्शन फॉलो करा. पॉझिटिव्ह एक्स एक्सिसला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह एक्स एक्सिसला निगेटिव्ह. 5P पॉझिटिव्ह आहे, -2P प्लस एक्स -6P इज इक्वल टू 0. ओके, सांगा एक्स ची व्हॅल्यू किती आली, 5 -8 -3, तिकडे गेल्यावर काय येणार 3P. पॉझिटिव्ह आली अलॉंग दिस डिरेक्शन. ओके, अलॉंग दिस डिरेक्शन म्हणजेच पॉझिटिव्ह. पहिलं तर झालं, एक्स ची व्हॅल्यू तर येऊन गेली आपल्याला. दुसरी व्हॅल्यू काढायची डेल्टा एल. डेल्टा एल काढताना काय कंडिशन फॉलो करायचे, एक मेंबर नाही तर डेल्टा एल इज इक्वल टू पीएल बाय ए इज ओके. पण 3 सेक्शन दिले, 3 सेक्शनचं टोटल मिळून तुम्हाला डिफॉर्मेशन विचारलंय, डेल्टा एल विचारलाय. म्हणून या ठिकाणी डेल्टा एल काढताना दुसरी स्टेप जी आहे ती आहे फ्री बॉडी डायग्राम. फ्री बॉडी डायग्राम, फ्री बॉडी डायग्राम. ओके, तिन्ही सेक्शनची व्यवस्थित फ्री बॉडी डायग्राम काढा. म्हणूनच मी नेहमी केलंय 1 2 3. ओके, एक एक सेक्शन घ्या. सेक्शन 1, एक एक सेक्शन कंप्लीट करा अगोदर. सेक्शन नंबर 1. चला 1 जी सिंपल डिरेक्शन आहे ती सिंपल डिरेक्शन कन्सिडर करा. सी 1 फ्री बॉडी डायग्राम कशी काढायची, त्या सेक्शनला मिडल वरनं कट करायचं. सेक्शनला मिडल वरनं कट करा. तुम्ही 1 नंबरचा पार्ट घेतलाय ना, मिडल वरनं कट करा.
लेफ्ट हँड साइडला किती फोर्सेस ऍक्ट होतात टोटल 6p. याला इक्विलिब्रियम मध्ये राहण्यासाठी इकडे किती फोर्सेस पाहिजेत 6p. दॅट्स इट, काहीच विचार करायचा नाही. लेफ्ट साइडला 6p आहे की नाही, जे सर्वात सिंपल आहे आपल्याला, ते मी इथं लिहिलेलं आहे. क्लिअर? ओके. आता सिंपल थर्ड पोर्शन घ्या. 6p म्हणजे जे काय झालं तुमचं, हा ऑब्जेक्ट टेन्शन मध्ये चाललाय. थर्ड पार्ट वरती किती फोर्स ऍक्ट होतो राईट हँड साइडला, सेम पद्धतीने थर्ड पार्टला सेक्शन घ्या, राईट हँड साइड ऑब्झर्व करा. 5p 5p. ओके, 5p अँड 5p करेक्ट आहे का? गुड. आलाय का सर्वांचं? नक्की? यस, गुड. चला नेक्स्ट सेकंड पोर्शन घ्या. आता सेकंड पोर्शनची पुन्हा फ्री बॉडी डायग्राम अशाच पद्धतीने काढायची. ओके, सेकंड पोर्शन फ्री बॉडी डायग्राम. आता सेकंड पोर्शनची जेव्हा तुम्ही फ्री बॉडी डायग्राम काढणार तेव्हा पूर्ण राईट हँड साइड कन्सिडर करा किंवा पूर्ण लेफ्ट हँड साइड कन्सिडर करा. मला सोपं काय, एक सा अननोन आहे ना, तर कशाला लेफ्ट हँड साइड कन्सिडर करताय, बेस्ट ते राईट हँड साइड कन्सिडर करा. 5. आता दोन सेक्शनच्या राईट हँड साइडला टोटल फोर्स किती ऍक्ट होतोय, 5p टेन्शन आहे, 2p कॉम्प्रेशन आहे, बरोबर. म्हणजे टोटल फोर्स किती ऍक्ट झालाय, 3p टेन्शन. सो हे टेन्शन, हे टेन्शन, हे पण टेन्शन. सो तिन्ही पण टेन्शन मध्ये ऍक्ट होतात. 3p इकडे, 3p इकडे. ही झाली तुमची या न्यूमेरिकलची सेकंड स्टेप फ्री बॉडी डायग्राम. ओके, 6p 5p 5p सगळे टेन्शन मध्ये, म्हणजे डेफिनेटली इलॉंगेशन होणार. डेल्टा एल एक तर इलॉंगेशन होऊ शकतो किंवा कॉम्प्रेशन होऊ शकतो. पॉझिटिव्ह आला तर इलॉंगेशन, निगेटिव्ह आला तर कॉम्प्रेशन. ओके, 3 फ्री बॉडी डायग्राम काढून झाल्यात. आता फायनल डेल्टा एल चे इक्वेशन, डेल्टा एल इज इक्वल टू डेल्टा L1 डेल्टा L2 प्लस डेल्टा L3. तिन्ही डिफॉर्मेशनची समेशन, डेल्टा L1 प्लस L2 प्लस L3. ओके, एक्स ची व्हॅल्यू आपली 3p आलेली आहे. एक्स ची व्हॅल्यू आली 3p. इथं लिहितो मी जरा वेळी, हे इरेज करतो. चला सांगा, डेल्टा एल इज इक्वल टू डेल्टा L1 काय, फोर्स किती ऍक्ट होतोय 6p. फोर्स ऍक्ट किती झालाय 6p. एल किती आहे, एल ऍज इट इज आहे. एई किती आहे 3ae. दिलेलेच व्हॅल्यूज घ्या. टेन्शन आहे, टेन्शन म्हणजे पॉझिटिव्ह म्हणून मी इथं पॉझिटिव्ह. प्लस सेकंड मध्ये काय आहे, सेकंड मध्ये पण टेन्शन आहे म्हणून पॉझिटिव्ह पुन्हा. फोर्स किती ऍक्ट होतोय 3p. लेंथ ऍज इट इज आहे का एल. एई किती आहे सेकंडला 2ae. प्लस थर्डला टेन्शनच आहे का म्हणून प्लस 5p. लेंथ ऍज इट इज एल. ई किती आहे ae. दॅट्स इट. करा समेशन टोटल. डेल्टा एल इज इक्वल टू किती येते मला सांगा. डिनोमिनेटर सगळ्याचे सेम नाही आहेत, सेम करून घ्या. फायनल समेशन किती येते मला सांगा. 17pl बाय 2ae. पॉझिटिव्ह म्हणजेच काय, इलॉंगेशन. हे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये विचारलेलं आहे. ओके, आलाय का कुणाचा आन्सर? गुड, एक्सलंट. गुड. एवढ्या कमी वेळेतच झालं पाहिजे, अचूक झालं पाहिजे. सी, छोट्या छोट्या स्टेप्स कॉन्फिडन्स वाढवायला मदत करतात, लक्षात घ्या. छोट्या छोट्या स्टेप्स आहेत पण डेफिनेटली आपला कॉन्फिडन्स वाढवतात. आणि आताच्या स्टेजला कॉन्फिडन्स वाढवणं गरजेचं आहे. ओके, इथपर्यंत झालं. चला, थोडस प्रत्येक न्यूमेरिकल मध्ये थोडीशी व्हरायटी असणार आहे. सेकंड न्यूमेरिकल, find deformation in following member. Deformation in following member.
3 सेक्शन दिलेले आहेत पुन्हा. ओके, इथे एक फिक्स सपोर्ट आहे. आधीच्या प्रॉब्लेम मध्ये सपोर्ट दिला नव्हता. L3AE, L2AE, LAE, लोडिंग लावलं इथे 2P, इथे 8P, विजिबल आहे सर्वांना व्यवस्थित? ओके, 8P, इकडे लावलंय 6P. ओके, चालेल. तुम्हाला टोटल डिफॉर्मेशन या ठिकाणी विचारलेलं आहे. टोटल डिफॉर्मेशन म्हणजेच डेल्टा एल. डेल्टा एल विचारलं. किती अननोन आहे? एकच तर अननोन आहे डेल्टा एल. डायरेक्ट फ्री बॉडी डायग्रामला सुरुवात करा. फ्री बॉडी डायग्राम म्हणजे एफबीडी. फ्री बॉडी डायग्रामला सुरुवात करा. ओके, फ्री बॉडी डायग्राम सुरुवात करताना फक्त नेमिंग करा. नेमिंग कुठल्याही डिरेक्शनने करू शकता. लेट अस से 1 2 3. मुद्दा मी सिक्वेन्स बदललाय. मला हे सांगायचं सिक्वेन्स डझंट मॅटर. ओके, सो 1 2 3 घ्या. एक एक सेक्शन घ्या. तुम्हाला जो वाटतो सेक्शन तो सुरुवातीला घ्या. तुम्ही फ्री बॉडी डायग्रामचा सिक्वेन्स बदलल्याने आन्सर चुकणार नाही. चला, फर्स्ट ऑब्जेक्ट घेऊयात आपण. अगोदर मी इकडनं घेतलं होतं लास्ट प्रॉब्लेम. डू रिमेंबर इट. तो सिक्वेन्स मॅटर करत नाही. पहिला सेक्शन घेतलाय. ओके, हा पहिल्याला राईट हँड साइड ऑब्झर्व करा. किती फोर्स ऍक्ट होतोय? 2P. इकडे किती ऍक्ट झाला पाहिजे? 2P. ओके, काय नेचर आहे फोर्सचं? टेन्शन. क्लिअर आहे सर्वांना? बघा इथे पहिला सेक्शन 2P. सेकंड, सेकंडला तुम्ही लेफ्ट हँड साइड बघणं थोडंसं डिफिकल्ट जाईल. सो राईट हँड साइड बघा डायरेक्टली. कारण इकडे सपोर्ट आहे ना, सपोर्टची रिएक्शन पण तुम्हाला कॅल्क्युलेट करायची गरज नाही काही प्रॉब्लेम मध्ये. जसं या प्रॉब्लेम बघा, इथे तुम्ही कॅल्क्युलेट नाही केली तरी पण चालेल. कॅल्क्युलेट केलं तर तुमचा टाइम वेस्ट होईल. सो टाइम सेव्ह करा. एकच अननोन आहे, तो इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सेकंड आहे राईट हँड साइड पूर्ण ऑब्झर्व करा आणि किती फोर्स ऍक्ट होतो बघा. 2P टेन्शन आहे, 8P कॉम्प्रेशन आहे. सेक्शन वरती फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. इथे मिडलला सेक्शन घेऊन तुम्ही 2 म्हणजे इथं घेणार, मग या 6चं काय करायचं कन्फ्युजन होणार, प्रॉब्लेम जाईल. बरोबर सेंटरला घ्या. राईट हँड साइड ऑब्झर्व करायची, लेफ्ट हँड साइड ऑब्झर्व करायची. ओके, 8P कॉम्प्रेशन, 2P टेन्शन. तो टोटल किती झाला? 6P कॉम्प्रेशन. ओके, हा झाला कॉम्प्रेशन. थर्ड, फर्स्ट झाला, सेकंड झाला. चला, थर्ड कोणी कॅल्क्युलेट केलंय का? थर्ड ऑब्जेक्ट कोणी घेतलाय का? घेतला असेल तर मला सांगा किती फोर्स ऍक्ट होत आहे थर्ड वरती. 6P, 8P आणि 2P. किती झालंय? 12P. बघा, थर्डला काय करणार? थर्डला सेक्शन घ्या आणि टोटल राईट हँड साइड ऑब्झर्व करा. 6P प्लस 8P किती झालं? 14P. 14P मायनस 2P म्हणजे किती? 12P कॉम्प्रेशन. बरोबर का? 12P कॉम्प्रेशन. क्लिअर झालं? दॅट्स इट. प्रॉब्लेम सॉल्व. पुट करा व्हॅल्यू. डेल्टा एल इज इक्वल टू डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 प्लस डेल्टा L3. पुट करा आणि किती येते सांगा. एक ट्विस्ट आहे, बघू किती जणांच्या लक्षात येतोय. डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 प्लस डेल्टा L3. डेल्टा L1 टेन्शन आहे का कॉम्प्रेशन मित्रांनो? टेन्शन आहे. बरोबर. सो P किती ऍक्ट होतोय? 2P. लेंथ किती आहे? L ऍज इट इज. AE किती आहे? 3 टाइम्स AE. सेकंड कुठे आहे? सेकंड वरती कॉम्प्रेशन ऍक्ट होतोय. बरोबर. किती? कॉम्प्रेशन म्हणून मायनस. बरोबर. फोर्स किती आहे? 6P. लेंथ L ऍज इट इज. AE पॅरामीटर किती आहे? 2AE. ओके, 2AE. थर्ड पोर्शन कॉम्प्रेशन आहे पुन्हा, सो निगेटिव्ह. फोर्स किती ऍक्ट होतोय? 12
पी एल ए किती आहे ए ऍज इट इज मायनस कळालंय. जेव्हा जेव्हा कॉम्प्रेशन येईल तेव्हा तेव्हा प्रॉब्लेम मध्ये निगेटिव्ह साईन आलंच पाहिजे. जेव्हा जेव्हा कॉम्प्रेशन येईल तेव्हा तेव्हा प्रॉब्लेम मध्ये निगेटिव्ह साईन आलंच पाहिजे. किती येते बघा. निगेटिव्ह व्हॉट एव्हर इट मे बी, जे काय आन्सर येईल ते तुम्ही निगेटिव्हली पुट करा त्याला. ओके, जे काय येईल ते निगेटिव्ह आन्सर किंवा पॉझिटिव्ह आन्सर जे येईल ते पुट करा कॅल्क्युलेट करून. ज्यांचा झाला नाही त्यांना मी 2 मिनिट देतो, तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना क्लिअर होत नाही त्यांच्यासाठी फक्त ही स्टेप मी रिपीट करतो. याच्या पुढची सॉल्व्ह कशी करायची. डिनोमिनेटर सगळ्यांची इक्वल करून घ्या. इथं 3 आहे, इथं 2 आहे, इथं 1 आहे. मग एलसीएम किती येईल 6 येणार. याला काय कितीने मल्टिप्लाय करणार 2 ने. 4pl बाय 6ae मायनस इथं 3 ने मल्टिप्लाय करा 18pl बाय 6ae इथं 6 ने मल्टिप्लाय करा 72pl बाय 6ae. करा सॉर्ट, आता करा प्रॉब्लेम सॉल्व. 4pl माइनस 18 माइनस 72 माइनस 18pl माइनस 72pl. आय नो की एवढ्या डिटेल कॅल्क्युलेशनची गरज नाही, बट एक प्रॉब्लेम पूर्ण डिटेल मध्ये घेतलेला कधी पण बेटर. ओके, कॅल्क्युलेशन करून बघा किती येते. माइनस 18 माइनस 72 माइनस 90 4 माइनस 90 किती 4 माइनस 90 इट इज 6 pl बाय 6e. सॉल्व करायला माइनस 43 pl बाय 3e. बरोबर, हे तुमचं फायनल आन्सर. मायनसचा अर्थ काय, मायनसचा अर्थ काय निगेटिव्ह. निगेटिव्हचा अर्थ काय इट इज अ कॉम्प्रेशन. निगेटिव्ह म्हणजेच कॉम्प्रेशन. बरोबर. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये इलॉंगेशन होतं, या प्रॉब्लेम मध्ये कॉम्प्रेशन आहे. सो डिफरन्स बघा. फक्त 2 स्टेप महत्वाच्या आहेत. पहिलं आहे किती अननोन्स विचारले त्यानुसार तुमच्या स्टेप्स मॅनेज करा. फ्री बॉडी डायग्राम करा. फ्री बॉडी डायग्राम वरचे फोर्सेस नेचर व्यवस्थित दाखवा. टेन्शन कॉम्प्रेशन इझिली तुम्हाला व्हॅल्यू मिळून जाईल. पुढचा प्रॉब्लेम कंपोजिट बार वरती काही प्रॉब्लेम आपण घेऊयात. कंपोजिट बार वरती काही प्रॉब्लेम घेऊयात. डिटरमाइन stresses developed in copper and steel. Stresses developed in copper and steel to keep the rigid bar of weight W horizontal. इंटरेस्टिंग प्रॉब्लेम. एक डायग्राम त्यांनी दिली आपल्याला. एक वेट आहे W, 2 बार वरती सपोर्टेड आहे. 2 बार वरती सपोर्टेड आहे. 2 बार एकाच लेवलला प्लेस केलेले आहेत. त्याच्यापैकी ओके हा जो आहे तो स्टील आहे. दिस इज स्टील आणि हा आहे तो आहे कॉपर. ओके, स्टीलच्या प्रॉपर्टीज आहेत L2A 2E. कॉपरच्या प्रॉपर्टीज आहेत LAE.
स्टेटमेंट कॉपी करून घ्या. याला कंपोजिट बार पण तुम्ही म्हणू शकता, मेड ऑफ 2 डिफरंट मटेरियल्स. ओके, कॉपी करून घ्या. Determine stresses developed in copper and steel to keep the rigid bar of weight W horizontal. Done. Solution. मित्रांनो आता लक्षात घ्या, प्रॉब्लेम अनालाइज करण्याच्या अगोदर, सॉल्व्ह करण्याच्या अगोदर प्रॉब्लेम जर कळला नसेल तर दोनदा रीड करा. बार मला हॉरिझॉन्टल ठेवायचा आहे, त्याचा सेल्फ वेट डब्ल्यू आहे, तर हॉरिझॉन्टल जर परफेक्ट ठेवायचा असेल तर स्टील आणि कॉपर याच्यामध्ये रिएक्शन किती यायला पाहिजे किंवा काय डिफ्लेक्शन किती व्हायला, डिफॉर्मेशन किती व्हायला पाहिजे, हे जर तुम्हाला कळलं तर नथिंग लाईक इट. बरोबर. पहिलं तुम्हाला आता याच्यातलं स्ट्रेस पाहिजे, याच्यातलं स्ट्रेस पाहिजे, म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला दोन इक्वेशन इथं पाहिजे. अननोन दोन आहेत तुम्हाला, कॉपर मधलं पण स्ट्रेस काढायचं आहे, स्टील मधलं पण काढायचं आहे, म्हणजे दोन अननोन तुम्हाला आहेत. तर कमीत कमी इक्वेशन तुमच्याकडे दोन पाहिजे. बरोबर. आता दोन इक्वेशन कसे डेव्हलप करणार, तर पहिलं इक्वेशन त्याला आपण म्हणूयात इक्विलिब्रियम इक्वेशन. लेट अस से याच्यातला फोर्स असेल पीएस, याच्यातला फोर्स असेल पीसी. ओके, सो पीसी कॉपर मधला फोर्स प्लस स्टील मधला फोर्स शुड बी इक्वल टू टोटल वेट डब्ल्यू. एग्री और नॉट? कॉपर मधला फोर्स प्लस स्टील मधला फोर्स शुड बी इक्वल टू द वेट ऑफ बार विच इज इक्वल टू डब्ल्यू. हे झालं पहिलं इक्वेशन. मला तुम्ही सांगा सेकंड इक्वेशन काय जनरेट करणार. सेकंड इक्वेशन काय जनरेट करायचंय? सेकंड इक्वेशन इझिली पॉसिबल नाहीये, पण जर बार मला हॉरिझॉन्टल ठेवायचं असेल तर डेफिनेटली आय कॅन जनरेट अ कॉम्पॅटिबिलिटी इक्वेशन. बरोबर. तर कॉम्पॅटिबिलिटी इक्वेशन कसं डेव्हलप होणार? कॉम्पॅटिबिलिटी इक्वेशन. ओके, कोणी सांगताय कॉम्पॅटिबिलिटी इक्वेशन म्हणजे काय या ठिकाणी? जी गोष्ट होऊ नये या ठिकाणी, म्हणून जी काही कंडिशन इथं रिस्ट्रिक्शन आहे ते रिस्ट्रिक्शन म्हणजेच कॉम्पॅटिबिलिटी इक्वेशन. जर हा बार मला हॉरिझॉन्टल ठेवायचा आहे आणि लोड तर ऍक्ट होतोय, मग याच्यातलं डिफॉर्मेशन आणि याच्यातलं डिफॉर्मेशन सेमच पाहिजे, तरच तो बार हॉरिझॉन्टल राहणार आहे, म्हणजे रिस्ट्रिक्शन आहे. ओके, त्याच कंडिशनला म्हणतात कॉम्पॅटिबिलिटी कंडिशन. डिफॉर्मेशन इन स्टील शुड बी इक्वल टू डिफॉर्मेशन इन कॉपर. हे झालं तुमचं सेकंड इक्वेशन. बरं, आता सोपं आहे ना. डिफॉर्मेशन इन स्टील म्हणजेच काय? फोर्स किती आहे स्टील मधला? पीएस. लेंथ किती आहे स्टीलची? एल डिवाइड बाय ए किती आहे? 2a. ई किती आहे? 2e. आता कॉपर मध्ये किती फोर्स आहे टोटल? पीसी इंटू एल. एरिया किती आहे? ए इंटू ई. करेक्ट. पीसी इंटू एल डिवाइड बाय ए इंटू ई. ओके, डन. याच्यातलं काही कॅन्सल होतंय का? काही कॅन्सल आउट वगैरे होतंय का? एल कॅन्सल होणार कारण लेंथ सेमच असणार आहे. ए ई कॅन्सल होऊन जाणार. फायनली काय शिल्लक राहतंय बघा, कॅन्सल आउट करून टाका. जे पॅरामीटर कॅन्सल होतात ते कॅन्सल आउट करून टाका. सो पीएस इज इक्वल टू 4pc. सर्वांचं आलंय का? पीएस इज इक्वल टू 4pc. 1 मध्ये टाकून द्या इक्वेशन 1 becomes PS is equal to 4pc. So pc plus 4pc is equal to W. So force in copper किती आलाय? W by 5. आलाय का? Force in copper is equal to W by 5. Force in steel किती आलाय मग? इक्वेशन वरून PS is equal to 4 times PC किती आलाय? W by 5. So PS is equal to 4W by 5. फोर्सेस आले, स्ट्रेस कॅल्क्युलेट करणं सोपं आहे. स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स बाय एरिया. एकदा फोर्स आले तर स्ट्रेसेस सिंपल आहे, राईट?
सो PS इज इक्वल टू 4W/5. करा बरं स्ट्रेसेस कॅल्क्युलेट आता. इथं लिहितो मी स्ट्रेसेस. स्ट्रेस इन स्टील, फोर्स किती आहे स्टील मधला? 4W/5. एरिया किती आहे स्टीलचा? स्टीलचा एरिया 2 टाइम्स एरिया. करून बघा कॅल्क्युलेट किती येते. हे तर सगळं कॅल्क्युलेट केलं आपण. 2W/5 एरिया आले का? 2W/5 एरिया. पॉझिटिव्ह म्हणजेच कॉम्प्रेशन, पॉझिटिव्ह म्हणजेच कॉम्प्रेशन आहे. स्ट्रेस इन कॉपर, फोर्स किती आहे कॉपर मधला? W/5. एरिया किती आहे? ऍज इट इज एरिया. सो W/5 टाइम्स कॉम्प्रेशन. पॉझिटिव्ह म्हणजेच कॉम्प्रेशन. काही डाऊट असेल याच्यात तर हेच करा. इन्स्टंट आपण सॉल्व्ह करूयात. हा प्रॉब्लेम क्लिअर झाला. तिन्ही पण प्रॉब्लेम आपण थोडी व्हरायटी चेंज करत चाललो या ठिकाणी. ओके, डन झालंय सर्वांचा. चलो पुढचा प्रॉब्लेम आपण घेऊया. स्पीड. आय होप स्पीड मॅच होतोय सर्वांच्या कॅल्क्युलेशनला. नेक्स्ट प्रॉब्लेम. होईल तेवढे प्रॉब्लेम आपण सोडूयात. बॅच कुठलीही असू द्यात, जेवढी जास्त प्रॅक्टिस तुमची होणार तेवढं जास्त तुम्हाला रिव्हिजनला वेळ कमी लागणार. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे हा इथे कॉपर आहे, हा स्टील आहे. स्टील, दोन स्टीलचे बार आहेत आणि मिडलला आहे तो आहे कॉपरचा बार. ओके, स्टेटमेंट दिलंय. टू सिमिलर steel bars and a copper bar. Two similar steel bars and a copper bar shown in figure are supporting a rigid bar of weight W to keep this bar horizontal. Okay, determine the stresses. खूप सिंपल प्रॉब्लेम. ऑलमोस्ट सेम टाईपचा प्रॉब्लेम आपण ऑलरेडी बघितलेला आहे. ओके, प्रॉपर्टीज. स्ट्रेसेस सेम प्रॉपर्टीज ऍज इट इज आहे. ओके, स्टीलला काय L2A 2E, कॉपरला LA आणि E, L2A 2E. ओके, चलो फर्स्ट इक्वेशन. तुम्हाला स्ट्रेसेस कॅल्क्युलेट करायचे तर फर्स्ट इक्वेशन काय येणार? त्याच्यातला किती फोर्स येणार तो बघा. इथं एक फोर्स येणार, इथे एक फोर्स येणार, इथे एक फोर्स. त्याच्यात हा फोर्स PS, PC आणि PS. इक्विलिब्रियम इक्वेशन अप्लाय करा. मी तुम्हाला कॉम्प्रेशन फोर्स दाखवलाय. सो 2 टाइम्स PS plus PC should be equal to W. Agree or not? 2 times PS plus PC is equal to W. हा PS मी बीम कडनं येणार दाखवलाय, बट रिएक्शन इज ऑलवेज अपवर्ड.
हे जरी 3 सपोर्ट असले, 2 स्टीलचे बार, एक कॉपरचा रॉड, रिॲक्शन त्याच्यातनी अपवर्ड जाणार आहे, म्हणजेच काय 2PS प्लस PC शुड बी इक्वल टू W. आता कॉम्पॅटिबिलिटी इक्वेशन कशी लिहिणार? हे झालं पहिलं इक्वेशन. कॉम्पॅटिबिलिटी इक्वेशन इथं लास्ट प्रॉब्लेमचं इक्वेशन तुम्हाला आठवत आहे ना, डेल्टा एल एस इज इक्वल टू डेल्टा एल सी. एक एक बार होता म्हणून आपण असं लिहिलंय, एक स्टीलचा आणि एक कॉपरचा. इथे 2 स्टीलचा बार आहे म्हणून असं लिहायचं का? नाही. ओके, नॉट पॉसिबल ऍट ऑल. जरी 2 स्टीलचे बार असले आणि एक कॉपरचा असला, दोन्हींची पोझिशन एकच आहे, दोन्हींची लेवल एकच आहे. बार तुम्हाला फायनली काय ठेवायचा आहे? हॉरिझॉन्टलच ठेवायचा आहे, लक्षात घ्या, हॉरिझॉन्टलच ठेवायचं. त्याच्यामुळं हे इक्वेशन या ठिकाणी येणार नाही. इक्वेशन या ठिकाणी सेमच राहणार. डेल्टा एल स्टील शुड बी इक्वल टू डेल्टा एल ऑफ कॉपर. ओके, कारण तुम्हाला वरचा बार हॉरिझॉन्टल ठेवायचा आहे, ऍज इट इज रिजिड बार जो काय दिलाय तो. त्याच्यामुळे स्टील आणि कॉपर मधलं डिफॉर्मेशन शेवटी एकच राहणार आहे. ओके, चला, किती फोर्स ऍक्ट होतोय स्टील मध्ये? PS इंटू एल. आता टोटल फोर्स किती आहे? टोटल फोर्स किती आहे स्टील मध्ये? तुम्ही त्याला किती येणार आहात? तुम्ही लक्षात घ्या, टोटल फोर्स किती आहे? PS इंटू एल डिवाइड बाय 2A 2E शुड बी इक्वल टू, कॉपर मधला फोर्स किती आहे? डायग्राम व्यवस्थित बघा, डायग्राम व्यवस्थित बघा. ओके, कॉपर मधला फोर्स किती आहे? PC इंटू एल, प्रॉपर्टीज A इंटू E, म्हणजे PS शुड बी इक्वल टू, कॅन्सल आउट होणार, टर्म कॅन्सल करा, ए गेले एल गेला. सो फायनली काय राहिलं इथं? 4 टाइम्स PC. PS is equal to 4 times PC. Okay. Equation 1 becomes, equation 1 ऑब्जर्व करा आता, 2 times PS, 2 times PS किती आहे? 4 PC प्लस PC is equal to W, प्लस PC is equal to W. सांगा किती येत आहे? 9 PC is equal to W. So PC is equal to W by 9. आलं का? PC is equal to W by 9. PS किती येणार आहे? So 2 PS plus W by 9 is equal to W. किती येते बघा, सॉल्व करा. फायनली it should be equal to 4W by 9. 4W by 9. आलंय का? 4W by 9 आलंय सर्वांचं? हे आलं तर स्ट्रेसेस कॅल्क्युलेट करणं खूप सोपं आहे. स्ट्रेसेस कॅल्क्युलेट करणं खूप सोपं आहे. स्ट्रेस इन स्टील 4W by 9. एरिया किती आहे स्टीलचा? 4W by 9, एरिया 2A, बरोबर. सो फायनली हे काय होत आहे? 4W by 9 by 2A, टू बॉटमला. सो 2W by 9 कॉम्प्रेशन. स्ट्रेस इन कॉपर, फोर्स किती आहे? W by 9, एरिया किती आहे? A. सो W by 9, इथे A आहे, सर W by 9 आहे, दोन्ही पण कॉम्प्रेशन. किती वेळ लागतोय प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला? बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. काही क्वेरी असेल तर लगेच पुट करा चॅट बॉक्स मध्ये, लगेच आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया कुणाचा असेल तर. झालं असेल तर आपण पुढचा प्रॉब्लेम घेऊया. काही क्वेरी आहे कुणाला?
नाही. ओके, नेक्स्ट. यावरचे अजून 2 प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूयात, म्हणजे पूर्णच क्लिअर होऊन जाईल हे. Calculate stresses developed in 2 parts of following member. 2 parts of the following member. हे स्टील आहे आणि हे कॉपर. स्टील आणि कॉपर. स्टीलच्या प्रॉपर्टीज दिल्यात L to A to E. L, A आणि E. इथे वेट अप्लाय केलंय W. इथे वेट अप्लाय केलंय W. दॅट्स इट. बाकी काही दिलेलं नाहीये. प्रत्येक प्रॉब्लेम युनिक आहे, प्रत्येक प्रॉब्लेम वेगळा आहे. ओके, प्रत्येक प्रॉब्लेम हा वेगळा आहे. डायग्राम व्यवस्थित कॉपी करा. झालंय. सी, तुम्हाला काय विचारलंय? स्ट्रेसेस डेव्हलप इन 2 पार्ट्स, म्हणजे 2 पार्ट्स आहे त्या ठिकाणी. एक स्टील आहे, दुसरा कॉपर आहे. यातले स्ट्रेसेस तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहेत. की हा न्यूमेरिकल बाकीच्या न्यूमेरिकल पेक्षा कसं वेगळं आहे? या न्यूमेरिकल मध्ये दोन्ही साईडला फिक्स सपोर्ट दिलेली आहे. पहिली गोष्ट, दोन्ही साईडला फिक्स सपोर्ट आहे. तुम्ही एक तरी ती राईट हँड साईड डायरेक्टली घेऊ शकत नाही किंवा ती लेफ्ट हँड साईड पण डायरेक्टली घेऊ शकत नाही. तुम्हाला या मेंबरची दिलेल्या न्यूमेरिकलची फ्री बॉडी डायग्राम पहिलं कॅल्क्युलेट करावं लागणार विथ रिस्पेक्ट टू सपोर्ट कंडिशन. हा जरी फिक्स सपोर्ट असला तरी तर मोमेंट वगैरे दाखवायची गरज नाही, कारण याच्यात फक्त ऍक्सियल लोड आहे. ओके, त्यामुळे मोमेंट दाखवू नका, मोमेंट झिरोच आहे. क्लिअर केलं? कारण तुम्ही विचार कराल फिक्स सपोर्ट आहे म्हणजे मोमेंट पण येणार, पण ऍक्सियल लोड आहे, मोमेंटचा काही संबंधच नाहीये. फक्त ऍक्सियल लोडला तुम्हाला ऍक्सियल रिॲक्शनच डेव्हलप होणार. आता सी, सध्या मला माहित नाहीये की स्टील मध्ये रिॲक्शन पॉझिटिव्ह एक्स ला चालली का निगेटिव्ह एक्स, किंवा कॉपर मध्ये कशी चालली आहे. दाखवताना डब्ल्यूच्या ऑपोजिट दाखवा. ही रिॲक्शन झाली कॉपरवाल्या सपोर्टला आणि ही रिॲक्शन झाली स्टीलवाल्या सपोर्टला. याचे नेचर्स ऑपोजिट पण असू शकतील. ते तुम्हाला आन्सर निगेटिव्ह आला तर कळून जाईल, पण ते चुकीचं नाहीये. फक्त साइन कन्व्हेन्शन तुम्हाला चेंज करायचे. ओके, सध्या मी हे दाखवलंय. आता थोडंसं व्यवस्थित आहे, बरोबर? आता इक्विलिब्रियम कंडिशन अप्लाय करा. सोल्युशन इक्विलिब्रियम कंडिशन. इक्विलिब्रियम कंडिशन. चला, इक्विलिब्रियम कंडिशन काय आहे? समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0. सो पीसी प्लस पीएस इज इक्वल टू डब्ल्यू. झालं इक्वेशन नंबर 1. ही झाली इक्विलिब्रियम कंडिशन. मला सांगा, जर इथं पण फिक्स सपोर्ट आहे, थोड्या वेळ मी याला नेमिंग करतो जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग. ए बी सी. ए आणि सी हे जर दोन्ही पण फिक्स सपोर्ट असतील तर कॉम्पॅटिबिलिटी कंडिशन काय यायला पाहिजे? कॉम्पॅटिबिलिटी कंडिशन काय यायला पाहिजे जर दोन्ही पण फिक्स सपोर्ट असतील तर? डिफॉर्मेशन काही शक्य आहे का? टोटल इन बिटवीन होऊ शकतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पण टोटल डिफॉर्मेशन होणारच नाही ना, कारण ए पण फिक्स आहे आणि सी पण फिक्स आहे. म्हणजेच काय, ए टू सी टोटल समेशन डिफॉर्मेशनची केली तर ती झिरोच यायला पाहिजे, बरोबर? ए टू सी म्हणजेच काय, डेल्टा ए बी प्लस डेल्टा बी सी शुड बी इक्वल टू 0. म्हणजेच काय, मटेरियलच्या फॉर्म मध्ये डेल्टा ऑफ स्टील प्लस डेल्टा ऑफ कॉपर शुड बी इक्वल टू 0. ओके, स्टील प्लस कॉपर शुड बी इक्वल टू 0. बरं, आता डेल्टा स्टील आणि डेल्टा कॉपर हे काढण्यासाठी तुम्हाला पहिलं त्यातले फोर्सेस माहिती पाहिजेत.
फोर्सेस माहिती काढण्यासाठी तुम्हाला फ्री बॉडी डायग्राम काढावं लागेल, बरोबर ना? फ्री बॉडी डायग्राम. चला एक एक मेंबर ॲज इट इज आपण जसं मागच्या न्यूमेरिकल्सला फ्री बॉडी डायग्राम काढत आलोय त्याच पद्धतीने. ओके. स्टील, कॉपर. चलो स्टील लेफ्ट हँड साइड कन्सिडर करा. तुम्ही ऑलरेडी पीएस दाखवलेला आहे. पीएस टेन्शन, तर इकडे पण तुम्हाला इक्विलिब्रियमला टेन्शनच लागेल. सो स्टील तुम्ही टेन्शन मध्ये दाखवलंय. कॉपर, कॉपर वरती राईट हँड साइड कन्सिडर करा. सेक्शन घ्या ऍज इट इज. इथं आपण एक सेक्शन घेतला, लेफ्ट हँड साइड ऑब्झर्व केली. कॉपरला एक सेक्शन घ्या, राईट हँड साइड ऑब्झर्व करा. पीसी कॉम्प्रेशन आहे, इकडनं पण तुम्हाला कॉम्प्रेशन पाहिजे तरच तो इक्विलिब्रियम मध्ये राहील. ओके. झालं. फोर्सेस तुम्हाला मिळाले. फोर्सेस आपल्याला एकदा मिळाली की आपण डायरेक्ट इक्वेशन मध्ये पुट करूयात. डेल्टा स्टील टेन्शन आहे पीएस, लेंथ एल डिवाइड बाय 2a 2e. टेन्शन आहे म्हणून पॉझिटिव्ह. कॉपर कॉम्प्रेशन म्हणून निगेटिव्ह. पीसीएल डिवाइड बाय एई. टोटल डिफॉर्मेशन शुड बी इक्वल टू 0. बरोबर. टोटल डिफॉर्मेशन शुड बी इक्वल टू 0. काय कॅन्सल आउट होत आहे का? एई एई एल एल कॅन्सल. राईट हँड साइडला घेऊन त्याला 0 करून टाका. सो फायनली काय येते तुमचं पीएस आणि पीसीचं रिलेशन? पीएस इज इक्वल टू 4pc. आलं का बघा बरं सर्वांचं? हे जर तुमचं आलं असेल तर पीएस इज इक्वल टू 4pc डायरेक्टली इथं पुट करा इक्वेशन 1 मध्ये आणि फायनल आन्सर सांगा. इक्वेशन 1 बिकम्स पीएस इज इक्वल टू 4pc. जर तुम्ही या ठिकाणी टाकलं तर काय होणार? पीसी प्लस 4pc इज इक्वल टू डब्ल्यू. म्हणजेच काय? पीसी इज इक्वल टू डब्ल्यू बाय 5. पीसी इज इक्वल टू जर डब्ल्यू बाय 5 आलं तर पीएस किती येणार? पीएस ऑलरेडी आपलं आलेलं आहे, बरोबर? येस. स्ट्रेसेस विचारलेत ना त्यांनी. कॅल्क्युलेट स्ट्रेसेस डेव्हलप्ड इन 2 पार्ट्स ऑफ द फॉलोइंग मेंबर. स्ट्रेसेस विचारलेत. स्ट्रेसेस आपण कॅल्क्युलेट करू शकतो, बरोबर? सो स्ट्रेस इन कॉपर, फोर्स किती आहे? डब्ल्यू बाय 5. कॉपरचं एरिया किती आहे? ए. सो डब्ल्यू बाय 5 आहे. डब्ल्यू बाय 5 ए. ओके. कशा प्रकारचा स्ट्रेस आहे? कॉम्प्रेसिव्ह, कारण फोर्सच कॉम्प्रेसिव्ह ऍक्ट होतोय. स्ट्रेस इन स्टील, स्टील मध्ये फोर्स किती आहे? 4 पीस. आपण कॅल्क्युलेट केलंय ऑलरेडी, बरोबर? स्टील मधला फोर्स जस्ट मी इरेज केला. 4w बाय 5 ना. 4w बाय 5 इंटू 2a विच इज इक्वल टू 2w बाय 5 टेन्शन एरिया. ओके. आलंय का? हे तुमचे आन्सर्स त्यांनी विचारले फायनली. क्लिअर आहे का आता तरी सर्वांना? ओके. ज्याचं झालं नाही त्याने 2 मिनिटं घ्या आणि व्यवस्थित सॉल्व्ह करा.
ओके डन. लास्ट न्यूमेरिकल याच्यावरचा एक लास्ट न्यूमेरिकल घेऊया. Determine support reactions and stress in each part and stress in each part of the following member of member. Okay. ओके. इथं ए पॉइंट आहे, बी आहे, सी आहे, डी आहे. ओके. फोर्सेस काय काय आहेत? 2p 6p एवढे दोन फोर्सेस आहेत. L3A LA आणि L2A या प्रॉपर्टीज दिल्या. टेक ई कॉन्स्टंट, ओके. Determine support reactions and stresses in each part of the following member. It's okay. Done. आता सी सपोर्ट रिएक्शन आणि स्ट्रेसेस दोन्ही पण गोष्टी विचारलेल्या आहेत. सपोर्ट रिएक्शन्स दोन आहेत, म्हणजे तुम्हाला दोन इक्वेशन डेव्हलप करायला लागतील. एक इक्विलिब्रियम इक्वेशन आणि सेकंड आहे कॉम्पॅटिबिलिटी इक्वेशन. आता इक्विलिब्रियम इक्वेशन डेव्हलप करण्या अगोदर ऍज गुड एज मागच्या प्रॉब्लेम सारखाच प्रॉब्लेम आहे. दोन सपोर्ट्स आहेत. सपोर्टच्या रिएक्शन सुरुवातीला दाखवायच्या कशा? हे जस्ट एक मी लॉजिक सांगतो तुम्हाला. तुम्ही तुमचं लॉजिक वेगळ्या पद्धतीने वापरलं तरी चालेल, प्रॉब्लेम चुकणार नाही. 2p पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, 6p निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. त्यांचा रिझल्टंट 4p आहे, तो चाललाय निगेटिव्ह एक्स ऍक्सिसला. म्हणून मी रिएक्शन ऑपोजिट डिरेक्शनला दाखवतोय. इथे रिएक्शन RA आहे आणि इथे रिएक्शन RD आहे. असं रिएक्शन मी इथे दाखवतोय. ओके. RA RD. तुमचं लॉजिक तुम्ही वेगळ्या डिरेक्शनने दाखवलं तरी चालतील, फक्त आन्सर निगेटिव्ह येतील, रिव्हर्स होतात, बाकी काही. ओके. चला, इक्विलिब्रियम इक्वेशन सोल्युशन. फर्स्ट इक्विलिब्रियम इक्वेशन. काय इक्विलिब्रियम इक्वेशन? डायग्राम बघा. समेशन fx इज इक्वल टू 0. समेशन fx इज इक्वल टू 0. काय काय समेशन fx मध्ये? RA प्लस 2p माइनस 6p प्लस RD इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 1. ओके. कॉम्पॅटिबिलिटी इक्वेशन. कॉम्पॅटिबिलिटी इक्वेशन. काय कॉम्पॅटिबिलिटी इक्वेशन? दोन्ही पण फिक्स सपोर्ट आहेत, बरोबर की नाही? सो डेल्टा A टू D शुड बी इक्वल टू 0. बरं, डेल्टा A टू D शुड बी इक्वल टू 0 म्हणजे काय? डेल्टा AB प्लस डेल्टा BC प्लस डेल्टा CD तिन्हीचे ऍडिशन शुड बी इक्वल टू 0. AB प्लस BC प्लस CD शुड बी इक्वल टू 0. ओके. झालं इथपर्यंत. बरं, डेल्टा AB काढण्यासाठी फॉर्म्युला काय? PL बाय A. म्हणजे तुम्हाला प्रत्येक सेक्शन मधला फोर्स माहिती पाहिजे, म्हणजे फ्री बॉडी डायग्राम काढायला लागेल. ओके. फ्री बॉडी डायग्राम प्रत्येक सेक्शनची सेपरेट फ्री बॉडी डायग्राम काढा. नेमिंग करून घ्या वाटलं तर सेक्शनला 1 2 3. ओके. ट्राय करा फ्री बॉडी डायग्राम काढण्यासाठी मित्रांनो. चुकलं तर मी आहे इथे, तुम्ही स्वतः ट्राय करा. जोपर्यंत तुम्ही स्वतः ट्राय करणार नाही
तोपर्यंत डिफिकल्ट आहे. ओके, स्वतः ट्राय करा. चुकलं तर चुकू द्या, तर स्वतः ट्राय करा. ओके, फर्स्ट पोर्शन, सेकंड पोर्शन, थर्ड पोर्शन. चला, फर्स्ट कट करून टाका. फर्स्ट पोर्शन किती ऍक्ट होतं लेफ्ट हँड साइडने जर बघितलं तर आर ए, म्हणजे इकडनं पण किती यायला पाहिजे आर ए. फर्स्ट सिंपल आहे, थर्ड खूप सिंपल आहे. आरडी टेन्शन आहे, इथं पण आरडी टेन्शन येणार, बरोबर. आरडी आरडी ऍग्री. ओके, प्रॉब्लेम आहे आता सेकंड मध्ये. सेकंड मध्ये बरोबर. सेकंड दाखवायचा कसा, सेकंडचा एक सेक्शन घ्यायचा. आता राईट हँड साइड बघितली तर आरडी अवे फ्रॉम द सपोर्ट चाललाय आणि इकडे टुवर्ड्स आहे. अवे म्हणजे टेन्शन आहे ना, सो टेन्शन मधनं कॉम्प्रेशन निगेटिव्ह करायचं आहे. आरडीची जरी तुम्हाला मॅग्नेट्यूड माहिती नसेल तरी चालेल. सो आरडी मायनस 60, आरडी मायनस 60. अग्री. कळाले सर्वांना? फ्री बॉडी डायग्राम कळाली? गुड, परफेक्ट. चलो नेक्स्ट. आता इक्वेशन मांडा. आता बघूयात कुणाचं किती बरोबर येत आहे. कॉम्प्रेशन आलं ना, कॉम्प्रेशन लिहायचं राहिलं आपलं. सो हे कॉम्प्रेशन मध्ये आहे, हे टेन्शन मध्ये आहे आणि हे पण टेन्शन मध्ये आहे. ओके, कॉम्प्रेशन निगेटिव्ह घ्या, टेन्शन पॉझिटिव्ह घ्या. ओके, पहिला फर्स्ट वन कॉम्प्रेशन आहे. सो मायनस आर ए, लेंथ सेम आहेत का, एल डिवाइड बाय एई. पहिल्याचं किती आहे 3a, ही कॉन्स्टंट आहे 3ae. सेकंड टेन्शन आहे म्हणून पॉझिटिव्ह. फोर्स किती आहे आरडी मायनस 6p इंटू एल. एरिया किती आहे सेकंडचा, एरिया फक्त ए आहे, हेच आहे ना, कन्फर्म करतो ए, बरोबर. थर्ड पण टेन्शन मध्ये आहे म्हणजे प्लस आरडी इंटू एल. थर्डचा एरिया किती आहे 2ae शुड बी इक्वल टू 0. समेशन ऑफ डिफॉर्मेशन शुड बी इक्वल टू 0. आले का? इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का चेक करा. स्वतः इक्वेशन लिहायला आता प्रयत्न करा. आता आपण खूप सारे न्यूमेरिकल्स ऑलरेडी सॉल्व्ह केलेत. थिंकिंग वाढवा, पूर्णतः डिपेंडंट राहू नका आपल्या सोल्युशन वरती. बोर्डवर जे मी करतोय ते तुम्ही एक स्टेप पुढे राहा, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाईल हळूहळू. ओके, काय प्रॉब्लेम नाही याच्यात, ठीक आहे. आता आरडी आणि आर ए दोन्ही पण अननोन आहे त्याच्यामध्ये. सो हे इक्वेशन थोडं सिम्प्लिफाय करा. आरडी आणि आर ए साठी सॉल्व्ह करा. ए विल गेट कॅन्सल्ड आउट, एल विल गेट कॅन्सल्ड आउट राईट हँड साइडला नेलं तर. सो आर ए आणि आरडी साठी हे इक्वेशन सॉल्व्ह करा. ओके, आर ए आणि आरडी साठी सॉल्व्ह करा. हे इक्वेशन जर सॉल्व्ह केलं तुम्ही तर फायनली तुम्हाला आरडी ची व्हॅल्यू ही मिळते बघा, मायनस आर ए बाय 3 प्लस आरडी मायनस 6p प्लस आरडी बाय 2 इज इक्वल टू 0. काय येणार मायनस आर ए बाय 3 प्लस आरडी मायनस 6p प्लस आरडी बाय 2 इज इक्वल टू 0. ओके, सो मायनस आर ए बाय 3, त्याला डायरेक्टली आपण अशा पद्धतीने 6 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं तरी चालेल. ओके, 6 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं तरी चालेल, किंवा मी सिंपल कॅल्क्युलेशन करतो. आर ए मायनस आर ए बाय 3 प्लस 2 आर डी प्लस आर डी, सो 3 आर डी बाय 2 इज इक्वल टू 6p. ओके, सो किती झालं आता मायनस 2 आर ए
plus 9RD is equal to 36P. Equation number 2. Minus 2RA plus 9RD is equal to 36P. तुम्हाला RA आणि RD चं इथे एक रिलेशन माहिती आहे. RA plus RD is equal to 4P. हे एक इक्वेशन आहे आणि हे एक इक्वेशन आहे. सो सॉल्विंग इक्वेशन 1 and 2. सॉल्विंग इक्वेशन 1 and 2. तुम्हाला RA आणि RD च्या व्हॅल्यू मिळतील. सायमल्टेनियस इक्वेशन आहे. सॉल्व करा. दोन्ही पण सायमल्टेनियस इक्वेशन आहे. सॉल्व करा. RA आणि RD ची व्हॅल्यू किती मिळते? RA माझ्याकडे 0 आलाय आणि RD आलाय 4P. RA आलाय 0 आणि RD आलाय 4P. चेक करा सर्वांनी येत आहेत का? ह्या व्हॅल्यू येत आहेत का बघा. ह्या व्हॅल्यू आल्या तर इथून पुढचं टास्क सिंपल आहे. RA 0, RD is equal to 4P. झालंय? करेक्ट? यस, गुड. मैच होता है, वेरी गुड. चलो स्ट्रेसेस. पहिल्या पोर्शन मध्ये एबी पोर्शन मध्ये सिग्मा एबी 0 into L divided by 3AE म्हणजे येणार 0. ओके. सिग्मा बीसी बीसी मध्ये किती फोर्स आहे? RD minus 6P आहे ना. RD minus 6P म्हणजेच काय? 4P minus 6P म्हणजेच minus 2PL divided by A. minus 2PL divided by A actually, sorry. Okay. Next, minus 2PL by A. Sorry, आपल्याला स्ट्रेसेस विचारले. minus 2P by एरिया आहे सेकंडचा. ओके. थर्ड, सिग्मा सीडी फोर्स किती आहे? 4P. फोर्स किती आहे? 4P. एरिया किती आहे? 2A. 4P by 2A म्हणजेच काय येणार? 2P by एरिया. 2P by A. हे झाले तुमचे टेन्शन मध्ये, हे झाले कॉम्प्रेशन मध्ये आणि 0 चे. हे झालं तुमचं फायनल आन्सर. स्टेप बाय स्टेप प्रॉब्लेम सॉल्व करणे इम्पॉर्टंट आहे. ओके. जेवढं स्टेप बाय स्टेप प्रॉब्लेम सॉल्व कराल डिस्क्रिप्टिव्ह साठी मी सांगतो ऍक्च्युली, तेवढं तुमचं प्रेझेंटेशन चांगलं राहील. एकाच प्रॉब्लेम मध्ये खूप सारे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पण दडलेले असतात, ते आपण या ठिकाणी क्लिअर केलेले आहेत. तर ठीक आहे, प्रॅक्टिस व्यवस्थित करा. पुढच्या लेक्चरला येताना सगळे झालेले आतापर्यंतचे लेक्चर्स रिवाइज करत चला. या टॉपिकचे न्यूमेरिकल सॉल्व करा. मॅक्झिमम व्हरायटी आपण क्लासमध्ये घेणार आहोत. मॅक्झिमम व्हरायटी क्लासमध्ये होणार आहेत. आताच्या सेशनला बघा तुम्ही 7 ते 8 व्हरायटी आपल्या झालेल्या आहेत एकदम इफेक्टिव्हली विदाउट कीपिंग एनी क्वेरी अनसॉल्व्ड. ओके. सर्वांचे क्वेरी पण सॉल्व्ह होत आहेत, सर्वांचे डाउट्स पण क्लिअर होत आहेत, न्यूमेरिकल्स मधले कन्सेप्ट पण क्लिअर होत आहेत. यस, गुड. तर असेच लाईव्ह लेक्चर्स तुम्ही अटेंड करत राहा, जेणेकरून तुम्हाला मॅक्झिमम बेनिफिट्स मिळत जाईल. चलो, थँक्यू. सो नेक्स्ट सेशनला या चॅप्टरचा टेम्परेचर स्ट्रेसेस एक पॉइंट बाकी आहे, तो आपण घेणार आहोत. त्याच्यावरचे इंटरेस्टिंग न्यूमेरिकल सॉल्व्ह करूयात आणि मग पुढच्या टॉपिकला जाऊ. चलो, थँक्यू. एक्झिट करू शकता मीटिंग.